अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मित्रांनो, सावधान. घरात आपण अशा काही चुका करत तर नाही ना? सुख समृद्धीसाठी काही उपाय आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, उंबरठ्याचे हळद लेपन काय करावे, का करावे? दर शुक्रवारी अंघोळ झाल्यावर घराच्या मुख्य उंबरठ्याला हळद आणि थोडं पाणी मिसळून लेपन करा किंवा दोन्ही बाजूंना हळदीने छोटी स्वस्तिक काढा. यानं काय होणार आहे? उंबरठा हा लक्ष्मीचा प्रतीक असतो. हळदीमुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेशच करत नाही आणि घराची बरकत टिकून राहते. तसेच मित्रांनो, काय करावे? जिथे तुम्ही तुमचे पैसे किंवा दागिने ठेवता तिथे एका लाल कपड्यात 2 लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या बांधून ठेवा. यामुळं काय होणार आहे? पैशांची विनाकारण होणारी गळती थांबते आणि तिजोरीत नेहमी आवक राहते. तसेच मित्रांनो, उपाय तिसरा. काय करावं? रोज सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी गॅस पेटवल्यावर हात जोडून अग्निदेवतेचा आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद नक्कीच घ्यावा. यामुळं काय होणार आहे तर अन्नात सात्विकता येणार आहे आणि घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. तसेच मित्रांनो, उपाय 4. काय करावं? आठवड्यातून किमान 2दा संध्याकाळी घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये भीमसेनी कापूर जाळून त्याचा धूर घरात दाखवावा. यामुळे काय होणार आहे तर घरातील वास्तुदोष आणि भांडण तंट्याचे वातावरण निवळणार आहे. मनाला शांती मिळणार आहे. उपाय 5. कोपरं काय करावं? घराच्या बाथरूममध्ये एका छोट्या काचेच्या वाटीत खडे मीठ भरून ठेवा आणि दर 15 दिवसांनी ते बदला. यामुळं काय होणार आहे? बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि घरातील आजारपण कमी होतं. उपाय 6. काय करावं? पिठाचा डब्बा किंवा तांदळाचा डब्बा कधीही पूर्ण रिकामी करू देऊ नका. तो संपायच्या आतच पुन्हा भरा. फायदा: यामुळे घरात अखंड लक्ष्मी वास करते आणि कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. उपाय 7. फक्त शनिवारी करायचा हा उपाय. तर काय करायचं? जर शक्य असेल तर शनिवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला थोडं पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घालावी. यामुळं काय होणार आहे? घरातील पितृदोष शांत होतात आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. उपाय 7. काय करावं? आठवड्यातून किमान 2 वेळा, विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी, घर पुसताना पाण्यात थोडं खडं मीठ टाका. यामुळं घरातील नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष पूर्णपणे नष्ट होणार आहे. उपाय 8. 9. काय करावं? आपल्या तिजोरीत किंवा कपाटात जिथे आपण पैसे ठेवतो, दागिने ठेवतो, तिथे एक छोटा आरसा अशा प्रकारे लावा की तिजोरी उघडल्यावर त्या आरशात तुमचे पैसे दिसतील. यानं काय होणार आहे? पैशांचे प्रतिबिंब पडल्याने धनवृद्धी होणार आहे असं मानलं जातं. तसेच मित्रांनो, तांब्यात पाणी भरून त्यात तुळशीची पाने टाका आणि ते रात्रभर तसंच ठेवा. सकाळी हे पाणी घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडा. यामुळं काय होणार आहे तर घरातील क्लेश, भांडणे थांबणार आहे आणि घरात शुद्धता वाढणार आहे. तसेच मित्रांनो, पिठाच्या डब्यात नेहमी 5 तुळशीची पाने आणि 2 लवंगा टाकूनच ठेवा. यामुळं घरातील अन्नाला बरकत तर येतेच आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते. तसेच मित्रांनो, घराच्या ईशान्य कोपऱ्यात नॉर्थ ईस्ट एका छोट्या तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवा. हे पाणी दररोज बदला. यानं काय होणार आहे? कोपऱ्यात देवाचा वास असतो. तिथे पाणी ठेवल्याने घरात सुखशांती कायम राहते. तसेच मित्रांनो, घराच्या हॉलमध्ये दक्षिण दिशेच्या भिंतीवर 2 मोरपीस नक्कीच लावा. व्ही आकारात लावा. यामुळं वास्तुदोष तर दूर होणारच, पण पती पत्नींमधील प्रेमात वाढ देखील होते. तसेच मित्रांनो, संध्याकाळी दिवा लावल्यानंतर किमान 10 मिनटं कोणाशीही बोलू नका. फक्त श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करा. यानं काय होणार आहे तर स्थिर चित्ताने केलेली प्रार्थना लक्ष्मीला घरात आकर्षित
करणार आहे. तसेच मित्रांनो, दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला घराच्या मुख्य उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना तेलाचे दिवे लावा. फायदा, यामुळे घरातील पितृ प्रसन्न होतात आणि मुलांच्या प्रगतीमधील अडथळे दूर देखील होत असतात. तसेच मित्रांनो, दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका आणि शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करा. असतील तर यामुळं काय होणार आहे, गुरुग्रह बलवान होणार आहे, ज्यामुळे विवाहित स्त्रियांच्या संसारात सुख वाढते आणि भाग्योदय देखील वाढतो. तसेच मित्रांनो, दर गुरुवारी किंवा शुक्रवारी तुळशीला पाणी घालताना त्यात थोडं कच्चं दूध मिसळा. यामुळं काय होणार आहे, घरात कधीही पैशाची कमतरता तर भासणार नाही आणि आर्थिक ओढ देखील वाढणार आहे. तसेच मित्रांनो, घरातील कचरा पेटी, डस्टबिन कधीही ईशान्य कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजासमोर ठेवू नका. ती नेहमी दक्षिण किंवा नैऋत्येला ठेवा. योग्य ठिकाणी कचरा ठेवल्याने प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर देखील होतात. तसेच मित्रांनो, सूर्यास्त झाल्यानंतर कोणालाही आपल्या घरातील दूध, दही किंवा मीठ देऊ नका. असे मानलं जातं की संध्याकाळी या वस्तू दिल्याने आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरी जाते. तसेच मित्रांनो, स्वयंपाक घरामध्ये गॅसच्या समोर दिसेल असा आरसा कधीही लावू नका. यानं गॅस अग्नी आरशात दिसल्याने घरात विनाकारण खर्च वाढतात आणि आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवू लागतात. मित्रांनो, शेवटी कष्ट केल्याशिवाय यश मिळणार नाही आणि लक्ष्मीही मिळणार नाही. पण तुम्ही यश करताय आणि तुम्हाला त्रास होतोय, लक्ष्मी प्राप्ती होत नाही किंवा आर्थिक नुकसान होत आहे, तर असे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की विश्वासाने करून पहा. नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार आहे. फक्त जो उपाय कराल तो विश्वासाने आणि स्वामींच्या श्रद्धेने आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवूनच करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.